नमस्कार मित्रांनो, मी सागर साखरे पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत करतो तुमच्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे टिल द रोड एंड. तर मित्रांनो, साधारणतः 1 ते 6 वर्षाले आपण यूट्यूबला कुठल्याही प्रकारचा एक व्हिडिओ टाकलेला नाही आहे ब्लॉगिंगचा. तर आता आपल्याला कामातून थोडा वेळ आपण काढून आपण ब्लॉगिंग पुन्हा एकदा चालू करणार आहोत. तर हा आपला पहिला ब्लॉग आहे. पहिला ब्लॉग आपला आज आपल्याला सुट्टी असल्यामुळे आपण एक सोलो राईड करण्याचा प्रयत्न करतोय. तर आपण कुठे चाललोय? तर आपण चाललेलो आहोत गाडेश्वरला. गाडेश्वरला 2 ठिकाणं आहेत महत्त्वाची. एक म्हणजे आपला गाडेश्वरचा शिवमंदिर आणि दुसरं आहे आपलं गाडेश्वरचं धरण. तर मजा येणार आहे. व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि एन्जॉय करा. मी तुम्हाला भेटतो पार्किंगमध्ये, जिथे आपली पॅन्थर आपली वाट पाहत आहे. बाईकला कोल्ड स्टार्ट करूया मित्रांनो. अतिशय सुंदर सुंदर असा आवाज आहे आपल्या बाईकचा. आपला पॅन्थर, आपली रुद्रा इथं उभी आहे, पाहू शकता तुम्ही. रुद्रा हे आपली गरिबांची जी वॅगन. कोल्ड स्टार्ट थोडा करूयात आणि तुम्हाला मी रेव करून दाखवतो. तर टेम्परेचर 51-52 झालेलं आहे मित्रांनो. तो तुम्हाला मी थोडा रेव करून दाखवतो. तर संध्याकाळचे वाजलेले 5:30 आणि आपण चाललो आहे गाडेश्वरला. गाडेश्वरला कशाला चाललो? तर आपण जी थोडंसं छोटीशी आपली शॉर्ट राईड आहे. आज सुट्टी आहे आपल्याला, तर आपण विचार केला की जाऊन येऊयात, थोडंसं फिरूयात तिथे. अतिशय सुंदर असं वातावरण असतं तिथे. तर तुम्ही पाहू शकता आपला पॅन्थर. मी तुम्हाला 360 अँगलमधून दाखवतो की आपला पॅन्थर कसा दिसतो. तो पाहू शकता पॅन्थर अतिशय नीट अँड क्लीन असा आपला पॅन्थर आहे. थोड्याला वॉर्मअप होऊन द्या मित्रांनो. स्टार्ट केलेलं आहे, कोल्ड स्टार्ट आपण केलेलं आहे. टेम्परेचर 58वर झालेलं आहे मित्रांनो. आणि मी तुम्हाला आता थोडा रेव करून दाखवतो. हो, ऑस्टिन रेसिंग. तो दोस्तों वियान बोल रहा मेरा फ़ोटो निकालो. तो वियान बाइक पे बैठा हुआ है, तो आप देख सकते हो. तर मित्रांनो, निघूयात गाडेश्वरला. गणपती बाप्पा मोरया. लहान मुलांचा रिॲक्शन पाहू शकता मित्रांनो. हट हट कुत्रा मागे लागला होता. तो यहाँ से लेते हैं राइट और हम लोग अभी है माथेरान रोड. गाडेश्वरचा हा रोड आहे मित्रांनो. आपण बाईक लास्ट संडेला गेलो होतो लोणावळ्याला फरियार रिसॉर्टला, अँड देन कावासाकी तर्फे आपली ऑफिशियल राईड होती. त्यानंतर आज मी मंगळवार 9 दिवसानंतर बाईक बाहेर काढत आहे. तर फटाफट जाऊयात, पोहोचूयात. जेवढं लवकर जाता येईल तेवढं आपण जाण्याचा प्रयत्न करूयात आणि रिटर्न येण्याचा प्रयत्न करूयात, कारण सूर्य मावळतीला आलेला आहे. आणि आपण कॅप्चर करण्याचा प्रयत्न करू की सनसेट आपल्याला पाहायला मिळतोय का. गाडेश्वरच्या शेवटच्या टोकावरती आपण जाणार आहोत आणि आपण इथून जिथे रस्ता संपतो तिकडे आपण जाणार आहोत. हा नवीन रस्ता होतोय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. उद्या शिवजयंती मित्रांनो, एक अभिमानाचा दिवस, आपल्या आराध्य दैवत छत्रपतींचा दिवस. हा नवीन ब्रिज होतोय मित्रांनो. हा जुना आहे, हा नवीन होतोय. रिॲक्शन मित्रांनो पाहू शकता लहान मुलांचे. गाडेश्वरची खास 2 वैशिष्ट्ये मित्रांनो. एक आहे तिथे शिवमंदिर, जिथे महाशिवरात्रीला यात्रा भरते, खूप गर्दी असते. आपण दरवर्षी न चुकता आपण महाशिवरात्रीला
दर्शन घेण्यासाठी जात असतो. आणि दुसरं खास वैशिष्ट्य आहे की तिथे आपलं गाडेश्वर डॅम आहे, धरण आहे. आणि तिकडे पावसाळ्यात तुम्ही बघाल ना मित्रांनो, अतिशय सुंदर असं दृश्य असतं. पूर्ण हिरवळ डोंगर आहे तिकडे, खूप मन प्रसन्न होतं. रिॲक्शन पाहू शकता लहान लहान मुलांची. रिएक्शन थोड़े अपन कैप्चर करने का प्रयत्न करूँयात. कुछ ही दिनों में आपको अपने बाइक का जो अभी साउंड आ रहा है वो थोड़ा और लाउड होने वाला है, क्योंकि मैं सोच रहा हूँ कि कन्वर्टर निकाल दूँ, कैटलिक कन्वर्टर में निकाल दूँ तो अपनी बाइक थोड़ी और लाउड होगी और बैकफायर भी आपको देखने के लिए मिलने वाले हैं. तो जल्दी हम लोग ये करने वाले हैं. तर मित्रांनो, गाडेश्वर आपल्या घरापासून आहे एक 14 किलोमीटर. हो क्रॅकर्स खतरनाक. तुम्हाला गोप्रोमध्ये जस्टिस होते की नाही आयडिया नाही मित्रांनो, पण तृप्त होतं कान हे क्रॅकर बघताना. रिॲक्शन पाहू शकता मित्रांनो. तर आपण पोहोचलेलो नेरे या गावाच्या इथे. इथून गाडेश्वर आहे एक 7 ते 8 किलोमीटर. अतिशय सुंदर असे रस्ते आहेत मित्रांनो. छोटी छोटी वळणं, तिथे लीन करायला खूप मजा येणार आहे मित्रांनो. हा एक शिवमंदिर आहे आपलं नेरे गावाचं. इथे कुस्तीच्या जंगी सामने होतात महाशिवरात्रीच्या दिवशी. तुम्हाला महाशिवरात्रीला आता लवकरच येते, कदाचित मला वाटते 25 का 26 तारखेला काहीतरी महाशिवरात्र आहे. छोटी छोटी वळणं. रिॲक्शन दोस्तो. G900 ला रिॲक्शन Z900 झाली, ZX10R झाली, S1000RR, S2. रिॲक्शन खतरनाक. कावासाकीच्या जेवढ्या पण बाईक्स आहेत ना मित्रांनो, रिॲक्शन त्या बाईक्सना खूप खतरनाक वाली येत असतात. निसर्गरम्य असा हा आपला एरिया आहे मित्रांनो, जिथे आपण राहतो. पावसाळ्यामध्ये तुम्ही मित्रांनो या ठिकाणी आलात ना, पहिली गोष्ट इथे खूप पोलिसांचा पहारा असतो शनिवार रविवारी, कारण पुढे डॅम आहे तर पोलीस अलाउड करत नाही. पावसाळ्यात मित्रांनो तुम्ही आलात ना तर तुम्हाला बघा या ठिकाणी तुम्हाला वाजे गाव आहे. या गावाच्या ठिकाणी तुम्हाला इथं बॅरिकेड लावलेले दिसतील, पोलिसांचा पहारा असतो इथं.
आणि अलाउड करत नाही, कारण इथे खूप डॅममध्ये मुलं माणसं दारू पिऊन आंघोळीला उड्या मारतात आणि त्यामध्ये खूप अशी डेथ झाली. समोरचं दृश्य पाहू शकता मित्रांनो, अतिशय सुंदर असं वातावरण. उड्या मारतात आणि खूप जण बुडून त्यांचा मृत्यू होतो, त्यामुळे अलाउड नाही आहे. पाहू शकता गाडेश्वर मंदिर आपलं. तर पटापट आतमध्ये जाऊयात आणि दर्शन घेऊयात आणि निघूयात गाडेश्वर डॅमवरती. हा आहे मंदिर आणि या मंदिराच्या मागे आहे नदी. पावसाळ्यामध्ये खूप अशी खळखळणारी ही नदी. हा आपलं मंदिर आहे मित्रांनो. तर पटापट दर्शन घेऊयात आणि निघूयात. कुछ ऐसी एंट्री आहे. तर पटापट पाया पडूयात. जय श्रीराम, श्रीराम समर्थ. पाहू शकता अतिशय सुंदर असा आपला हा जय श्रीराम, श्रीराम समर्थ. ओम सदा त्रिपा श्रीवल्लभ जय जय रघुवीर समर्थ. तर हा मित्रांनो गाभारा आहे आणि हे आहे आपलं मंदिर. अतिशय सुंदर असं पाहू शकता तुम्ही. तर पटापट आपण दर्शन घेऊयात आणि निघूयात. ऊंची ऊंची वादी में बसते हैं भोले शंकर. सूर्य मावळतीला आले तर पटापट आपण निघूयात, कारण डॅमवरती आपल्याला जायचं आणि आपलं सनसेट कॅप्चर. अतिशय सुंदर. तर मित्रांनो अतिशय सुंदर असं दर्शन झालेलं आहे. शांतता होती, पीस होता, मजा आली, दर्शनही चांगलं मिळालं आणि आपण निघालो आता डॅमकडे. समोरचं वातावरण आता तुम्हाला फक्त नागमोडी वळणच मिळतील मित्रांनो. पाहू शकता फार्म हाऊसचं काम चालू आहे. खूप असे इथे फार्म हाऊस आहेत मित्रांनो जे आता बनत आहेत. मित्रांनो पावसाळ्यात आणि हिवाळ्यात पूर्ण हिरवळ असते मित्र, पूर्ण हिरवळ. अतिशय सुंदर असं वातावरण असं पाहू शकता तुम्ही. वातावरण चहूबाजूंनी आपल्या डोंगरच डोंगर आहेत. हो 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 हो, सुंदर असे रस्ते पाहू शकता. समोरचा व्ह्यू मित्रांनो खतरनाक वाला व्ह्यू आहे मित्रांनो. ओ हो हो हो. आणि एक क्रॅकर्स. ओ हो हो. इनलाईन 4ची मजाच मित्रांनो वेगळी आहे. आजोबांचा रिॲक्शन पाहू शकता मित्रांनो, खतरनाक वाला होता. आपण पोहोचलेलो आहे गाडेश्वर डॅमवरती. माझ्या डाव्या बाजूला तुम्ही पाहू शकता, माझ्या डाव्या बाजूला तुम्ही पाहू शकता हा आहे डॅम. पण आपण शेवटच्या टोकावरती जाणार आहोत, जिथे रस्ता संपतो तिथून अतिशय सुंदर असं तुम्हाला व्ह्यू बघायला भेटणार आहे. आता इथून आपल्याला घाट सेक्शन छोटासा स्टार्ट झालेला आहे. डाव्या बाजूला तुम्ही पाहू शकता डॅम. अतिशय सुंदर, अतिशय सुंदर. आणि आपला छोटा मिनी घाट चालू झालेला आहे मित्रांनो. रिॲक्शन कॅप्चर करण्याचा प्रयत्न करूयात. रिॲक्शन मित्रांनो पाहू शकता आपला डॅम. आपण शेवटच्या टोकावर जाणार आहोत आणि तिथून आपण हा व्ह्यू अनुभवणार आहोत आणि तुम्हाला दाखवणार आहोत. अतिशय सुंदर असा हा रस्ता आहे आणि या रस्त्याच्या बाजूला तुम्ही पाहू शकता एका साईडला डोंगर राणे ते एका साईडला डॅम आहे. पाहू शकता अतिशय सुंदर, अतिशय सुंदर. रिॲक्शन काकांचे पाहू शकता. खूप मोठा असा हा आपला डॅम आहे. इथून जो चालू होतो तो पार तिथपर्यंत.
आणि आपण जाणार त्या समोरच्या टोकावरती, तुम्ही पाहू शकता आपण जाणार त्या टोकावरती. समोर जो दिसतो ना तुम्हाला माझा हात, त्या टोकावरती आपण जाणार. तिथून आपण काही व्हिडिओ शूट करणार आहोत, तुम्हाला पुढे बघायला मिळणारच आहे. खतरनाक आहे. इथं कॅम्पिंगसाठी एक कॅम्प ड्रीम्स कॅम्प म्हणून आहे, तर तुम्ही इथे येऊन कॅम्पिंग करू शकता. जसं पावना लेकला कसं कॅम्पिंग करायला लोक जातात, तसे इथेही खूप येतात कॅम्पिंग करण्यासाठी आणि या इकडच्या समोरच्या दृश्याचा एक अनुभव घेण्यासाठी. सुंदर असे डोंगर, त्या डोंगराच्या मध्ये आपला हा गाडेश्वर डॅम. हो हो हो, इकडून पाणी येतो डोंगरातून जो या धरणाला मिळतो. ये देखो अभी ये पानी यहाँ से सूखना स्टार्ट हुआ है, पानी पूरा यहाँ तक रहता है डॅम का. आणि आपण त्या कोपऱ्यावर तिथे वरती जाणार आपण मित्रांनो समोर. आता या पूर्ण आदिवासी वाड्या आहेत मित्रांनो. दोस्तों वो देख रहे हो सामने वाला डोंगर, वो माथेरान का बैक साइड है दोस्तों. तो यहाँ से भी आप चढ़ के जा सकते हो. ट्रेक करायला कोणाला आवडत असेल, ज्याला माथेरानला जायचंय तो इथून जाऊ शकतो माथेरानला. जो सनसेट पॉइंट आहे ना तिथे तुम्ही चढायला जाल, शेवटचा टोक आहे तो. आणि आता सर्व वाड्या आहेत आपल्या, मालडुंगे गाव या. रिएक्शन देख सकते हो गाइस. आपण बघा त्या टोकावर जाणार मित्रांनो. इथे फार्म हाऊस पण आहेत. इथे तुम्ही सुट्टीच्या वीकेंड मध्ये तुम्ही येऊ शकता एन्जॉय करायला फॅमिली फ्रेंड सोबत. देखो दोस्तों हमारे इधर के रास्ते, आखिर का जो गाव आहे ना, शेवटचा गाव आहे ना, तिथपर्यंत रस्ते बनवलेत. अतिशय सुंदर असे रस्ते आहेत. या डोंगरांचं पाणी इकडून येतो मित्रांनो आणि इथे डॅमला कनेक्ट होतो. तर पावसाळ्यात इथंही खूप ही नदी वाहत असते. डोंगराचं पाणी पुन्हा इथून आपलं येतो आणि समोरचा हा दृश्य पाहू शकता. असं वाटतं काश्मीर इथं मनाली बिनालीला आलो बघा, असं दृश्य मित्रांनो पाहू शकता. खतरनाक वाला दृश्य आहे. ही बघ, ही अशी चढाई तुम्हाला मी दाखवतो. थोडा गाडी बाजूला थांबून. तो दोस्तों कुछ ऐसा नज़ारा है. ये सामने आप देख सकते हो, ये डैम है. हाँ, मैं ऊपर जाके आपको दिखाने वाला हूँ. उसके बाद ये वो जो पहाड़ दिख रहा है आपको सामने, वो है माथेरान की बैक साइड. सनसेट पॉइंट जहाँ से आप माथेरान जाने के बाद देखते हो तो वो वाली है. और ये पूरा नज़र आप देख सकते हो गाइस. खतरनाक वाला व्यू है, देख सकते हो. और भी है, हम लोग ऊपर जाने वाले. ये अपनी पैंथर कैसी लग रही है मुझे कमेंट करके ज़रूर बताना. तो कुछ ऐसा नज़ारा आप फील कर सकते हो, मनाली वाला फील, मनाली शिमला वहाँ का फील आप ले सकते हो. तो कुछ ऐसा है अपना गाडेश्वर का एरिया. तो आपको मैं सजेस्ट करूँगा, कभी आपको फ्री टाइम रहेगा तो आप यहाँ पे विजिट ज़रूर करना. मनमोहक असं वातावरण आहे मित्रांनो. तर पटापट चढूया वरती. सनसेट आपल्याला कॅप्चर करायचा आहे. तो देख सकते हो गाइस. तो दोस्तों ये देखो नज़ारा.
सर्वात शेवटच्या गावाच्या इथे सतीची वाडी. तर आपला पॅन्थर पाहू शकता इथे आपण पार्क केलेला आहे. आणि समोर माझ्या पॅन्थरच्या मागे जी घरं दिसत आहेत ती आहे सतीची वाडी. आणि तुम्ही दृश्य पाहू शकता, अतिशय सुंदर असं दृश्य आहे मित्रांनो. आणि मी आता तुम्हाला आपला डॅम दाखवतो, इथून पाहू शकता. हो 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 हो, खतरनाक वाला व्ह्यू आहे दोस्तो. डॅम आपला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. इथे मासेमारी देखील चालू आहे. तर खूप मोठा असा आपला हा गाडेश्वरचा डॅम आहे. आणि समोरचं वातावरण पाहू शकता तुम्ही, अतिशय सुंदर. तुम्ही जर इथं आलात ना पावसाळ्यामध्ये तर तो पूर्ण निसर्गरम्य असं वातावरण, हिरवळ सर्वीकडे तुम्हाला पाहायला भेटेल. तो दोस्तों कैसा लग रहा मेरे पीछे वाला सीन आपको कमेंट करके ज़रूर बताना. तो घर पे निकलने का वक्त आ चुका है दोस्तों. आने के बाद यहाँ पे बहुत अच्छा लगा. शुद्ध हवा आपल्याला इथे एन्जॉय करण्याची संधी मिळाली. खूप प्रसन्न वाटलं. अतिशय नयनरम्य निसर्गरम्य असं हा वातावरण आणि या वातावरणाचा अनुभव घ्यायला आपल्याला मिळाला. आता सनसेट होणार आहे मित्रांनो. तर सनसेटच्या अगोदरच आपण निघण्याचा प्रयत्न करतो आहे. तर शेवटचं पुन्हा एकदा तुम्ही एक दृश्य पाहू शकता इथलं. तर पुढच्या वेळी आपण ट्राय करूया एक संडे राईड, आपण शॉर्ट संडे राईड असे करूयात. जिथे सगळे आपले सुपर बायकर्स असतील, ज्यामध्ये श्री, रुद्र, ऋषी, प्रभज्योत यांना आपण बोलवण्याचा प्रयत्न करू आणि या वातावरणाचा, निसर्गाचा आनंद घेण्यासाठी त्यांना एकदा विचारूयात. आणि प्रयत्न करेन मी की नेक्स्ट ब्लॉग लवकर या गाडीच्या धरणाचा एक आपल्या सुपर बायकरसोबत आपण येण्याचा प्रयत्न करूयात. तर पटापट निघूयात कारण सनसेट होनेवाला आहे दोस्तों. दोस्तों सनसेट हो चुका है तो अभी निकलते घर के लिए. तो बहुत मज़ा आया यहाँ पे. सनसेट व्यू भी हम लोगों ने मैंने देख लिया. उसके बाद यहाँ पे थोड़ा पीस एन्जॉय किया. शुद्ध हवा आपण इथे एन्जॉय केली. आणि शहरी भागामध्ये मित्रांनो बघायला गेलं तर आपलं शुद्ध हवा मिळणं थोडं कमीच आहे. शुद्ध हवा अशा ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते. तर सुट्टीच्या दिवशी जरूर तुम्ही अशा वातावरणाचा आनंद घ्या. ती टाईम झाले एक संध्याकाळची 6:36 आणि आपण आता निघूयात आपल्या घराकडे. तो दोस्तों निकल चुके हैं हम लोग सतीची वाड़ी से. छोटे बच्चों का अभी थोड़ा रिएक्शन कैप्चर करते. खूप सुंदर अशी छोटी छोटी मुलं इथे खेळताना दिसतात आपल्याला. पोरांचा रिएक्शन पाहू शकता तुम्ही. हो हो हो. दोस्तों एक बच्चा बहुत खुश हो गया बाइक का आवाज़ सुन के. तो अभी निकलते. पाहू शकता या ताई डोक्यावर भारा घेऊन आलेले आहेत. गाडेश्वर डॅमवरचे तुम्हाला व्ह्यू आणि इकडचा एरिया तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. संध्याकाळचे वाजलेले 6:40 आणि समोरचा दृश्य पहा. अतिशय सुंदर, अतिशय सुंदर. पूर्ण व्हॅली टाईप वाटतं ना, व्हॅली टाईप वाटते इथलं पूर्ण हा एरिया. अशा ठिकाणी एकदम गाडी स्लो चालवायला खूप मजा येते मित्रांनो. असं वातावरण आणि त्यामध्ये सुपर बाईक जोरात चालवण्यामध्ये कुठलाही अर्थ नाही आहे. बाईक स्लो चालवून तुम्ही वातावरणाचा आनंद लुटू शकता, या वातावरणाला फील करू शकता. तर पटापट निघूयात घराकडे. सोलो राईड खूप एन्जॉय केली, मजा आली, आनंद वाटला.
छोट्या मुलांचं रिॲक्शन पाहू शकता मित्रांनो. सुपर बाईक म्हणली तर लहान मुलांपासून ते मोठ्या वृद्धांपर्यंत सर्वांना आकर्षणाचा विषय आहे सुपर बाईक्स इनलाईन 4. बाईकचा जो आवाज आहे त्याचे सगळे प्रेमी आहेत. लुक तर आहेच मित्रांनो, बाईकचं लुक्स वगैरे तर त्याबद्दल तर मी शंकाच व्यक्त करू शकत नाही. पण जो आवाज, सर्व आवाजाचे वेड आहेत. इनलाईन 4चा जो आवाज आहे अतिशय मनमोहक आणि क्या बोलते उसको, तो आवाज ऐकावा असं वाटतं नेहमी. तो दोस्तों टैंक फुल करते फटाफट और निकलते. फुल का ना, पॉवर टाक, पॉवर टाक, पॉवर टाक. तो दोस्तों बिल्कुल ज़्यादा बोला था आपसे बाहर निकलो. चॅनल आहे का यूट्यूबला? फील द रोड एंड. कॅमेरा का बनवून घेतला का कसं? नाही नाही, भेटतो कॅमेरा. नहीं नहीं ऐसा कुछ नहीं है. कोई प्रॉब्लम है तो आपको वो ढक दूंगा मैं, आपका टेंशन मत लो. रिवील नहीं कर रहा है तो. हाँ हाँ हाँ. सॉल्व घेतो बोलणं कैसे शक घेणार बस कडू बस. तो दोस्तों 11 लीटर का पेट्रोल आ चुका है. त्याच्यामध्ये बोलली मागं पण झाला असा पंपवर याच्याने फोटो काढला. हां काय, हां एकच मिनटं पाठवले बघ. तो दोस्तों 1278 रुपये का पेट्रोल आ चुका है. टैंक फुल कर चुके हैं हम लोग. 18 का एवरेज देती है गाइस मुझे ये. अगर किसी को Z900 का एवरेज के बारे में किसी को कुछ डाउट है तो उनके लिए मैं बता देता हूँ कि मुझे Z900 18 का एवरेज दे देती है आराम से. किसी को 16 का भी देती है, लेकिन मुझे 18 का देती है क्योंकि वो डिपेंड करता है कि आप कैसे राइड कर रहे हो, कैसे बाइक चला रहे हो. तो मुझे तो फिलहाल 18 का एवरेज दे दी है. टाइम टू टाइम आप सर्विस किया करो बाइक का, अच्छे से बाइक चलाओ. कोई भी बाइक होने तो आप अच्छे से चलाओ प्यार से, वो आपको एवरेज देगी. अगर आपको एवरेज का इशू है तो, मुझे तो कुछ इशू नहीं है एवरेज के बारे में. मैंने बाइक एवरेज को देख के नहीं ली है, तो राइड एंजॉय करने के लिए ली हुई है, अपना ड्रीम कंप्लीट करने के लिए लिया हुआ है. तो आपने को 10 का एवरेज देगी ना 75, तो भी अपन भाई राइड करेंगे. दोस्तों वीडियो कैसा लगा मुझे कमेंट करके ज़रूर बताना. माझ्या चुका मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही निदर्शनास आणा, कारण त्या चुका माझ्या पुन्हा होणार नाही याची मी तुम्हाला खात्री देतो. नवीन नवीन गोष्टी मला शिकायला तुमच्याकडे मिळतील. तर व्हिडिओ आवडले, व्हिडिओमध्ये कमेंट जरूर करा. काय आवडलं, काय नाही आवडलं, काय मी इम्प्रूव्हमेंट केली पाहिजे हे मला कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा. व्हिडिओला खूप प्रेम करा मित्रांनो. शॉर्ट व्हिडिओ आहे पण खूप मजा केली, मी तर खूप मजा केली आणि ही व्हिडिओ पाहून तुम्ही मजा घ्याल अशी मी आशा करतो. तुम्हाला डायरेक्ट भेटतो आपल्या घरी. तो दोस्तों घर पहुंच चुके हैं. तो पैंथर को मैंने पार्किंग में लगा दिया है. तो आखिरी बार आपको रेव सुनाता हूँ. क्रैकर देख सकते हो गाइस. इग्निशन करते हैं ऑफ. तो
कुछ ऐसी दिखती है अपनी बाइक। तो दोस्तों घर पहुंच चुका हूँ, टाइम हो रहा है रात के 8 आणि आपण फ्रेश होऊन मस्त चहा वगैरे पिऊन तुम्हाला आता हा व्हिडिओच्या एंडला आपण पोहोचलेलो आहे. तर मित्रांनो मस्ट रेकमेंड प्लेस आहे. तुम्ही नक्की जसं वेळ भेटेल तसं फॅमिली फ्रेंड्स किंवा सोलो राईड करू शकता. मी तुम्हाला रेकमेंड करेन की तुम्ही अवश्य गाडेश्वरला जाऊन महादेवाचं दर्शन घ्यावं. आता उद्या 26 तारखेला महाशिवरात्र आहे. विनंती करतो की महादेवाचं दर्शन घ्या, मस्त यात्रेचा आनंद घ्या, पुढे जाऊन धरणावरती निसर्गरम्य अशा वातावरणाचा तुम्ही अनुभव घ्या, एन्जॉय करा. आणि व्हिडिओ कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. माझ्या काय चुका झाल्या असेल व्हिडिओ एडिट करताना किंवा बनवताना किंवा बोलताना तर मला नक्कीच तुम्ही सांगा की या चुका तू सुधारवल्या पाहिजेत. तो मी नक्की सुधारवण्याचा प्रयत्न करेन. तर वीडियो को करते यहीं पर एंड, मिलते हैं अगले ब्लॉग में. तब तक के लिए साइनिंग ऑफ टिल द रोड एंड. स्टार्ट अप, बाय बाय, टेक केयर गाइस.